ठाणे कोपरीमधला फेमस तुम्ही कधी खिमा पाव खाल्लाय का? जय महाराष्ट्र मित्रांनो, नाश्त्याला काय आज घेऊन आलो नव्हतो. मग फैजलला बोललो येताना भाई तर्री पोहे घेऊन ये. जाम डेंजर कॉन्सेप्ट आहे भैया. पोह्यावरती तर्री बिरी लिंबू लिंबू मारून भाई रेटवलं तर्री पोहे इकडे. एकदम खतरनाक नाश्त्याचा प्रकार आहे. एकदम पोटच भरून जाते. दुपारी निघालो मग घरी झाला. दोघं काही जेवण घेऊन येत होते इकडे. मैऱ्याला पण दिघा स्टेशनला उतरवलं भावाला, कारण आम्हाला जायचं होतं भाई ठाण्याला. कुठं चाललोय आणि डोळ्यात कधी किडा गेला असं कधी होतच नाही बे आपल्याला काय भावाच्या लग्नासाठी फटाकडे घ्यायचे होते. मग डायरेक्ट आलो इकडे. मग काय कॉटेशन मारलं पाहिजे, घेतला डायरेक्ट हत्ती बित्ती डायनोसॉर बाई सगळंच घेतलं इकडे. कोणी बिनी भरले आणि डायरेक्ट बोलला तर भूक लागली काहीतरी खाऊया. ठाण्यामध्ये कोपरीला बाई खिमा विमा जाम फेमस आहे. मग काय खिमा पॅटीस आणि बाई वजरी मसाला आम्ही मागवला होता इकडे. पहिला खाल्ला मी खिमा पॅटीस बाई, एक नंबर टेस्ट ना बाई, चुम्मास एकदम. लिंबूला डायरेक्ट लिंबू बनच ठेवलं इथं. आणि दुसरी आपली डिश होती बाई वजरी मसाला टेस्ट बाई एकदम वांड होती, एकदम वांड म्हणजे वांड. मग काय दबाके खाल्लं बाई, तिकडून निघालो आम्ही घरी जायला सामान घेऊन. घरी येऊन काय मग झोप काढली, संध्याकाळी खिशाला घेऊन निघालो टेलरकडे. काल घेतलेली शर्ट फिटिंगला दिली, डायरेक्ट लेवल अप मध्ये आलो इकडे. भावाला काय अजून शर्ट पाहिजे होते. मग काय खरेदी वेरेदी केली, डायरेक्ट निघालो वाशीला. अचानक मध्ये भयानक आपल्याला वाशीच्या रोडवरती बाई ती दिसली. ती म्हणजे आपल्या समोरची बाई, ही 7117 बाई आपली गाडी सोडून दिली तिचा विचार, डायरेक्ट आलो इकडे टेलर जवळ कपडे घ्यायला. रात्री काय आपला भाऊ जाणार होता गावाला. मग काय सामान विमान आणलं बाई इकडे हायवेला. भाऊ काय आपला सिंगल चाललाय बाई, आता येताना डबल होऊन येईल. गाडी काय येऊन थांबली होती. मग काय भावाला बाय बाय करून आम्ही पण निघालो घरी जायला. आणि जर तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक कमेंट आणि फॉलो करा भाऊंनो, सबस्क्राईब पण करून जावा.